टालकी धबधबा म्हणून आहे, तो सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहे आपल्या खानदेशामध्ये. गाइस फायनली पाऊस चालू झालेला आहे, एकदम भारी वाटतंय यार. आणि ते माझ्या मागे जे माउंटन आहे ना, एवढं भारी वाटतंय ना बघायला इथून. गाइस इथे आहे गोद्री वन उद्यान आणि इथून हा व्ह्यू बघा. गाइस आम्हाला इथे ना थांबायची इच्छा नाही होती, बट आता तुम्हीच स्वतः सांगा, जर असा काही व्ह्यू असेल, असा काही रोड असेल तर कोणाला थांबायची इच्छा नाही होणार. हा जर व्ह्यू तुम्ही बघितला असता तर तुम्ही हाय लिटरली एवढा भारी व्ह्यू आहे ना. आज हा तुम गाइस चेक आउट. गाइस ये नीचे वाले साइड पे वॉटरफॉल, तो बघा ते असं फिरून जावं लागतं. व्ह्यू बघायला भेटला, वॉटरफॉलनी बघायला भेटला. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाइस आता आलेले दुपारचे 1 आणि मी आता चाललेला आहे जामनेरच्या पुढे एक गोद्री गाव आहे आणि तिथे एक डालकी धबधबा म्हणून आहे, तो सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे आपल्या खानदेशामध्ये. म्हटलं एकदा तिकडे व्हिजिट करून येऊ. रील्स खूप बघितले असतील तुम्ही, मला माहिती नाही की तुम्ही त्याच्याबद्दल मोठे मोठे व्लॉग्स बघितले की नाही, बट मी म्हटलं मी माझ्याकडून ट्राय करतो आणि आता तिथे जातो. वातावरण बघा, त्या साईडला जायचं आहे ना मला. ही आहे आपल्या मस्तानीची चाबी आणि इथे आहे मस्तानी. मस्त काल हिला सर्व्हिसिंग करून आणलेली आहे. का? बिकॉज मला आता पावसाळ्यामध्ये असे स्पॉट्स कव्हर करायचे आहे ज्याबद्दल लोकांना जास्त नाही माहिती आहे, तर त्यांनी व्हिडिओ नाही बघितले, त्यांना मला व्हिडिओ दाखवायचे माझ्या थ्रू. आणि गाइस आता मी तुम्हाला भेटवतो माझ्या मित्राला, तो आहे कोरियन, तुम्हाला भेटवतो त्याला, तर तो पण येतोय माझ्यासोबत. मी माझ्या ब्लॉग बघतील ना, भाई हा कोरियन तुझ्या ब्लॉगमध्ये काय करतोय भाई, हा कोरियावर आलाय, तिकडे जाऊन दाखवतो. गाइस चलो चलते. त्या गाडीमध्ये माझी टोपी आणि केस खराब पण होता गाइस, म्हणून मला टोपी घेऊ द्या आधी. दे काय करते यार. गाइस मोठ्या केसांचा हाच प्रॉब्लेम असतो. पाऊस पण हलका हलका सुरू झालेला आहे, आता मजा येईल गाइस, आरामात जाऊ एकदम छान. गाइस माझा कोरियन मित्र आलेला आहे, पण हा कोरियन मित्र मराठी बोलतो. दाखव तुझं नंतर बघा माझा. का बरं बघण्यासारखं नाही का? गाइस एकदम विचित्र दिसतो हा मुलगा, आणि या मुलाला घेऊन मी आता एकदम मी आता चाललेला आहे गाइस याला घेऊन जामनेरच्या पुढे गाव आहे, तर तिकडे जाऊ वॉटरफॉल्स. गाइस फायनली पाऊस चालू झालेला आहे, एकदम भारी वाटतंय यार. ऊन पण नाही आता, बट आम्ही टोपी आणि रुमाल एवढं राहू दिलेलं आहे बिकॉज पाणी पडतंय ना, पाणी तर डोळ्यात पण जाईल म्हणून मी गॉगल पण राहू दिले आणि टोपी पण राहू दिलेली, पाणी लागेल म्हणून. बट मजा येते आता मस्त. अजून आम्हाला आहे ना 2 तास तरी लागून जातील पोचता. लेट्स सी काय होतं आता, मजा येईल. पण वाटतंय रे ब्युटिफुल. अरे तुझ्या कोरियन भाषेत बोल, या भाषेत नको बोल. अरे गाइस गाइस तुम्हाला माहिती का, आम्ही आता आहे ना पोहोचण्यात ते फक्त 4 किलोमीटर बाकी आहे. गोद्रीवरून आहे ना टालकी वॉटरफॉल थोडा पुढे. आणि बाय द वे तुम्हाला आहे ना आता मी व्ह्यू दाखवतो, एवढा मस्त व्ह्यू आहे ना गाइस, लिटरली एवढं भारी वाटतंय ना इथे येऊन, बिकॉज पाऊस पडलेला आहे आणि ग्रीनरी आहे आणि नेचर आहे, त्यामुळे एवढं भारी वाटतंय. माझ्या आजूबाजूला किती मस्त ग्रीनरी आहे. आणि ते माझ्या मागे जे माउंटन आहे ना, एवढं भारी वाटतंय ना बघायला इथून. काय सही वातावरण आहे यार इथे, एकदम मस्त एकदम मस्त वाटतंय.
फॉरेस्ट पार्क. गाईस इथे आहे गोद्री वन उद्यान आणि इथून हा व्ह्यू बघा. भाई किती भारी व्ह्यू आहे. आम्ही तिथे पण जाणार आहे बट म्हटलं तिथे कसं येताना आम्ही जाऊ. तू कुठे चाललाय? खाली जायचंय. खालती मस्त एकदम आहे ना. काय हा खालती खूप खोल आहे इथे बट आहे ना एवढा मस्त व्ह्यू आहे ना गाईस इथून. लाईक खूप छान वाटतंय मला आहे ना. आता इच्छा झाली की आहे ना यार इकडे तरी जायचं भंडारदरा वगैरे त्या साईडला नाशिक साईडला. बिकॉज तिथे इथे एवढं मस्त नेचर आहे तर तिथे विचार करा तिथे किती भारी नेचर असेल. याच्यापेक्षा तर खूप छान नेचर तिथे असतं. भाई तिकडे पाऊस पडतोय. ते बघ ते पाऊस पडतोय तिथे है ना. नाही रे एवढा जवळ थोडी जळगाव आहे. नाही हे बघ मी ही साईड सांगतोय तलावच्या थोड्या पुढे. गाईस आम्हाला इथे ना थांबायची इच्छा नाही होती बट आता तुम्हीच स्वतः सांगा जर असा काही व्ह्यू असेल असा काही रोड असेल तर कोणाला थांबायची इच्छा नाही होणार यार. हे बघा आजूबाजूला आहे ना म्हणजे डोंगर आहे आणि डोंगरामधनं रस्ता बनवलेला आहे डोंगराला कट करून. एवढे मस्त मस्त स्टोन्स आहे ना हे ग्रीन कलरचा. भाई एवढं सही वाटतं. असे रस्ते ना आम्हाला 3 वेळेस लागले. पाऊस चालू झाला. तर गाईस आम्ही फायनली पोहोचलेले त्या लोकेशनवर. आमच्या या साईडला धबधबा आहे बट बंद आहे आणि जाता येत नाही तिथे. पण आता आहे ना मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. तो या व्ह्यू समोर आता मी आहे ना. हा जर व्ह्यू तुम्ही बघितला असता तर तुम्ही भाई लिटरली एवढा भारी व्ह्यू आहे ना. हा तुम गाईस चेकआउट करा माझ्या मागे किती ब्युटिफुल व्ह्यू आहे. गाईस इकडे सबस्क्रायबर भेटलेले. कुठले तुम्ही? कुठे आले? जवळ आहे. आणि धबधब्याला किती दूर जावं लागतं मग इथून? जाता येईल का पण का बंद आहे? तुम्ही जाऊन आले? चालू नाही आहे. अरे यार 7 वेळेस चालू होतं ना वाटतं धबधबा वर्षातून असं काही ऐकलंय मी. हा तेच पडतो तेच चालू होतं पडतो एकच आहे. 안녕하세요. 인도스텔 정이요. 인도표 어디겠어? 저 지도 거터 정해내야 돼. 그리고 주 이것이 더 지도 갔을 때. Look at the view. Look at the view. Hey guys. चालू आहे इथे. खूप थंड वाटतं इथे. कसं वाटतंय? गाईस तुम्ही पण या इथे आणि लिटरली ना व्ह्यू खरंच बघण्यासारखा इथून ते तुम्हाला दाखवलं आता मी. संडेला आहे आता आहे ना मी सॅटर्डेला ब्लॉग अपलोड करतो. संडेला आहे ना फॅमिलीच्या फॅमिली यात 15-20 फॅमिली. विचार करा नेचर जर इतकं ब्युटिफुल आहे तर त्याला क्रिएट करणारं किती भारी असतात. क्रिएट करणारं वरती हा बघ किती भारी असतात. बघायचंय आम्ही होते आता वरच्या पीकवर. तिथे होता तो पीक. तिथून सगळा व्ह्यू दिसत होता. आता आम्ही चाललेले खाली. इथे आहे
वॉटरफॉल. सो लेट्स गो जाऊया आणि बघूया की कसा तो वॉटरफॉल आहे आणि किती पाणी आहे. तर मुलं बोलले मला स्टार्टिंगला म्हणे काही पाणी नाही म्हणे तिथे एवढं जास्त, बट लेट्स सी, तुम्हाला दाखवून देऊ काय वॉटरफॉल म्हणजे काय असतं. गोद्री वन उद्यानला आले होते गाईस आणि इथूनच धबधब्याला जायचा रस्ता आहे, पण ते म्हणताय 5 वाजलेले तर आता बंद आहे म्हणे, बंद झालेलं आहे कारण की खालती जनावर फिरता म्हणे, जंगली जनावर. ये नीचे वाले साइड पे वॉटरफॉल, तो बघा ते असं फिरून जावं लागतं. ट्राय करून बघू, चलायचं का एकदा. मला तिथं खूप जायची इच्छा होती. मध्ये काही अशी जागा आहे गाडी वगैरे पार्किंगसाठी. अँड पुढे काय, पुढे काहीच नाही आहे. चल आता आम्हाला भेटलेल्या आहे पायऱ्या, आम्ही जातोय खाली. त्यांना म्हटलं थोड्या वेळ जाऊ दे, आम्ही लगेच येतो म्हटलं. वॉटरफॉल बघू, जमलं तर बघू, नाही तर नाही. पाणीच नाही तर मग बघून पण फायदा नाही आहे. बट जेव्हा पाऊस पडत असेल ना तेव्हा भारी वाटत असेल इथे खूप. लाईक की असं पाऊस पडतोय आणि पाणी वगैरे वाहतंय, ते खूप छान वाटत असेल. हो बघतोय खाली मी जरा. होय ते वगैरे ते काहीतरी आहे खालती. हे काय ते वॉटरफॉल आहे का ते काही. बघा ही जी नेट लागलेली ना त्याच्या साईडला रोड आहे आणि इथे धबधब्याला जायचा रस्ता आहे. किती भारी रस्ता बनवलेला आहे यांनी, डायरेक्ट कोणाला त्रास नको व्हायला. इथे पण उद्यान आहे. कोणता रोडवर आपण जात होतो. कुठे धबधबा झाडांनी अडवून घेतलेला आहे, बट जाता येणार नाही खाली, ते जाऊ देत नाही. आणि तिथे रस्ता पण बंद केलेला आहे त्यांनी. यार डालकी वॉटरफॉल बघायला आले, बट व्ह्यू बघायला भेटला गाईस. व्ह्यू बघायला भेटला, वॉटरफॉल नाही बघायला भेटला. फक्त वॉटरफॉल पण बघायला भेटला, पण कोणतं जे देवाने वॉटरफॉल केलं ना आमच्यावर ते बघायला भेटलं आम्हाला. इथून बघा हा रस्ता जातोय ना असं खालती. वॉटरफॉल तिकडून येतो बघा तो तिथून. अरे हा ते बघ ते दिसतंय. पाणी येणार नाही मला. कुठे गेला. गाईस थकून आम्ही परत वरती आलेले आणि ना इथे बघा हे वाचून घ्या तुम्ही. चला वाचलं, आता जाऊ परत. काय फुकट काहीच नाही. गाईस फायनली आम्ही गोद्री गावावरनं आलेले आणि आता जामनेरमध्ये अजून इथून 40 किलोमीटर ब्रो. 40 किलोमीटर अजून इथून. मस्त आता चहा घेतोय. हां मला काहीतरी यार प्यायची इच्छा होती, म्हटलं चहा पिऊन घेऊ. तुम्ही घेते, तुम्ही कोरियन लोक आहे ना, तुम्ही काय घेता. सूप. पाणी, फक्त पाणी हायड्रेटिंग ठेवायचं बस रे. डोळ्याचा आहे आणि कोरियन सांगतो काही कोरियाचा आहे. चहा पिऊन घेऊ.